वारंवार खंडित वीज पुरवठ्याने संतप्त ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. 12 तास वीज गायब, समस्या न सुटल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा. धामणगाव रेल्वे शहरातील नारगावंडी येथील महावितरण कार्यालयावर कामनापूर, भुसडी, काशीखेड आणि वाडणा या गावातील नागरिकांनी गुरुवारी रोजी वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत मोर्चा करण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या ग्रामस्थांनी सततच्या वीज खंडितीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचा आरोप केला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून या गावांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडित राहणे, दिवसातून वारंवार वीज येणे जाणे आणि 24 तासापैकी तब्बल 12 तास वीज पुरवठा बंद राहणे ही बाब नित्याची झाली आहे. परिणामी शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठा अत्यंत अपुरा असतानाही 4 ते 5 हजार रुपयांपर्यंतची वीज बिले ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दुसरीकडे वेळेत बिल न भरल्यास तातडीने वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने महावितरणच्या दुटप्पी भूमिकेविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. याशिवाय गावामधील अनेक रस्त्यांवरील विद्युत दिवे अनेक दिवसांपासून बंद असून त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व समस्या मांडण्यासाठी ग्रामस्थ महावितरण कार्यालयात पोहोचले असता तेथे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर संबंधित अधिकारी रजेवर असल्याचे सांगण्यात आल्याने ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला. यापूर्वी अनेक वेळा लेखी निवेदने व तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच कार्यालयातील अनेक अधिकारी मुख्यालय न राहता अमरावतीहून ये-जा करत असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अखेर ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, बंद असलेले रस्त्यावरील दिवे दुरुस्त करावेत आणि नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली. अन्यथा येत्या काळात महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.